नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट उपलब्ध झालेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याविषयी सविस्तर अपडेट आज आपण पाहणार आहोत. आणि आज 12 ऑगस्ट आहे. 12 ऑगस्ट निमित्त महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे. ती अपडेट महत्त्वाची ठरणार आहे, कारण 14व्या हप्त्याची मोठी अपडेट आलेली आहे. 2100 रुपयांचं गिफ्ट महिलांना आता भेटायला चालू होणार आहे. महिलांना आता इथून पुढे 2100 रुपयांचा हे हप्ता वाटप चालू होणार आहे. 14वा हप्ता नक्की महिलांना कधी जमा होणार? 13वा हप्ता बऱ्याच महिलांना जमा झालेला आहे आणि काही महिलांना ज्यांना झाला नसेल त्यांना काय करायचं आहे, त्यानंतर त्यांना पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 14वा हप्ता काय केल्यानंतर महिलांच्या अकाउंटला येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे GR आलेला आहे मोबाईल गिफ्ट योजनेचा आणि त्याचे अर्ज चालू झालेले आहेत. जर तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्हाला ही लिंक दिली जाणार आहे. तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कळवा. तुम्हाला मोबाईल पाहिजे का ते कळवा. तुम्हाला लगेच मोबाईल गिफ्टची लिंक आपण देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठी खुशखबर काय आहे तर महिलांना 2100 रुपयांचं वाटप होणार आहे लवकरच. त्याची घोषणा झालेली आहे का आणि ते कधीपासून चालू होणार आहे? 14वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी क्रेडिट केला जाणार आहे? कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सणानिमित्त शासनानं 2 हप्ते 3000 रुपयांचं वाटप ठरवलेलं होतं, पण त्यातील फक्त 1500 रुपये महिलांच्या खात्यात पडलेले आहेत. त्यामुळे आता 14वा हप्ता नक्की महिलांना कधी क्रेडिट केला जाणार आहे ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आता मोबाईल गिफ्ट योजनेचे अर्ज चालू झालेले आहेत आणि सर्व महिलांना आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. मोबाईल जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये 100% तुमचा जिल्हा आणि नाव सांगा. चला तर जाणून घेणार आहोत सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी काय आहे. काय केल्यानंतर 14वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, अन्यथा लाडकी बहीण योजनेत महिलांना हप्ता येणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे? त्यानंतर आता 14वा हप्ता लगेच जमा केला जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. काय करायचं आहे? 14वा हप्ता पाहिजे असेल तर मात्र आता काही अटी आहेत, त्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि महिलांना 3 यादीच्या माध्यमातून जे आहे ते 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. कोणत्या यादीत तुम्ही आहात हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जर तुम्हाला 12वा हप्त्यापासून हप्त्याचा लाभ भेटला नसेल तर तुम्हाला काय केल्यानंतर परत एकदा लाभ भेटणार आहे आणि 2100 रुपयांचं वाटप जेव्हा चालू होणार आहे ते तुमच्या खात्यात पडणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे? 2100 रुपयांची जी घोषणा आहे आता ती लवकरच होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी आता लवकरच त्याची घोषणा करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता महिलांची पडताळणी सुद्धा स्थगित करण्यात आलेली आहे. सणानिमित्त सर्व महिलांना हे पैशाचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता सध्या महिलांना दिलासा सुद्धा भेटलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता सर्व महिलांना 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे आणि आता महिलांच्या खात्यात हे 14व्या हप्त्याचं क्रेडिट केलं जाणार आहे. पण तो कधी जमा होणार? आणि महिलांसाठी महत्त्वाच्या गिफ्ट योजना आलेल्या आहेत. 5 गिफ्ट महत्त्वाचे वाटप चालू आहेत. सर्व महिलांसाठी 5 गिफ्टचा लाभ पाहिजे असेल तर काय करायचं आहे? काय केल्यानंतर आता महिलांना महत्त्वाचं म्हणजे 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे आणि 14वा हप्ता काय केल्यानंतरच येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे ज्या गोष्टी आपण सांगणार आहोत त्या जे आहे ते केल्यानंतरच आता पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. हे 2 नियम जे आहेत, 2 काम तुम्हाला करून घ्यायचे आहेत. DBT ऑन आहे का चेक करा, आधार सेटिंग चेक करा आणि KYC करणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांसाठी हे 2 काम महत्त्वाचे ठरणार आहेत, तरच महिलांना आता हप्ता येणार आहे. त्यामुळे DBT आणि KYC जर तुमची कंप्लीट असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला 100% हप्ता येईल. पण जर हे 2 गोष्टीपैकी एकही गोष्ट जर तुमची झालेली नसेल किंवा प्रॉब्लेम असेल तर मात्र 14व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे 2 काम करून घ्यायचेत. लगेच तुम्हाला KYC जर केली तर 12व्या हप्त्यापासूनचा लाभ तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्यामुळे KYC केल्यानंतर तुम्हाला पात्रता यादीमध्ये तुम्ही आहात की अपात्रता यादीमध्ये आहात की पेंडिंग यादीमध्ये आहात हे सुद्धा समजणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्हाला भेटणारच आहे, परंतु
मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे की आता लाडकी बहीण बंद होणार नाही आहे. लाडकी बहीण पुढील 5 वर्ष चालूच राहणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांची मोठी घोषणासुद्धा लवकरच होत आहे. त्यामुळे आता कधी होणार आहे, कोणत्या तारखेला 14वा हप्ता भेटणार आहे, सर्व महिलांना हा हप्ता कधी भेटणार आहे, 14व्या हप्त्याची ओढ आता महिलांना लागलेली आहे. सणानिमित्त महिलांना 2 हप्ते 3000 रुपये वाटप ठरवलेलं होतं, परंतु ते महिलांना जमा झालं नाही. ते फक्त 13व्या हप्त्याचं वाटप 1500 रुपये जमा करण्यात आलं. त्यामुळे आता 14वा हप्ता सस्पेन्स आहे की 14वा हप्ता कधी येणार, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत. आणि सध्या महिलांची पडताळणी जी आहे ती स्थगित आहे. 4 अटीच्या माध्यमातून महिलांची पडताळणी चालू होती. आता ती स्थगित केल्यामुळे कुठेतरी महिलांना दिलासा भेटलेला आहे आणि महिलांना महत्त्वाची अपडेट आलेली आहे. कारण महिलांना आता 14व्या हप्त्याची अपडेट आहे आणि महिलांची पडताळणी स्थगित असल्यामुळे महिलांना आता 14वा हप्ता 100% भेटणार आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. आणि कोणत्या 3 याद्या आलेल्या आहेत त्या यादींच्या माध्यमातून आता महिलांना पैसे वाटप होणार आहे. काय केल्यानंतर आता तुम्हाला पैसे पडणार आहेत, कोणत्या यादीत तुमचं नाव आहे, हे कसं चेक करायचं, ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 3 यादीच्या माध्यमातून आता महिलांना पात्रता यादी, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी या 3 यादी असणार आहेत. त्या यादीमध्ये तुमचं कोणत्या यादीत नाव आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर तुम्ही पात्र असाल, तुम्हाला 12वा हप्ता आला असेल, 13वा आला असेल आणि जर तुम्ही पात्रता यादीमध्ये नाव समाविष्ट असेल तर मात्र 14वा हप्ता तुम्हाला लगेच जमा होणार आहे. कारण शासनाचे 3000 रुपये सणानिमित्त जे होते ते महिलांचे, जे पात्र महिला आहेत त्यांच्या अकाउंटला हे जमा होणार आहेत. आणि 1500 रुपये तुम्हाला सणानिमित्त जे गिफ्ट होतं त्यातील 1500 रुपये आता जमा होणार आहेत. आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार ती सुद्धा अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. आणि अपात्रता यादीमध्ये जर तुम्ही असाल तर लाडकी बहीण योजनेतून तुमचा लाभ हा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता महिलांना अपात्रता यादी, पात्रता यादी आणि पेंडिंग यादीच्या माध्यमातून हा लाभ दिला जाणार आहे. आणि पेंडिंग यादीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला सर्व क्लिअर केल्यानंतर अकाउंटचा होल्ड असेल, अकाउंटला EKYC आली असेल किंवा DBT ऑन नसेल, या गोष्टींमुळे जर तुमचे हे प्रॉब्लेम असतील तर पेंडिंग यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव असणार आहे. त्यामुळे हे जे 3 याद्या आहेत यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. आता जाणून घेणार आहोत मोबाईल गिफ्ट योजना. कारण महिलांची आवडती योजना आणि महिलांसाठी आनंदाची योजना, सर्व महिलांपर्यंत याचा लाभ पोहोचणारच आहे. खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे आता महिलांना 100% मोबाईल हा भेटणार आहे. कसा अर्ज करायचा, कोठे करायचा आणि काय डिटेल आहे ती सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगा. जर तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल तर मात्र आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कळवा की तुम्हाला मोबाईल पाहिजे की नाही. जर पाहिजे असेल तर मात्र कमेंट करा आणि लगेच सांगा सर आम्हाला मोबाईल पाहिजे. जर मोबाईल पाहिजे असेल तर मात्र आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहोत आणि त्याचे अर्ज ऑनलाईन भरून घ्यायचे आहेत. त्यामुळे मोबाईल गिफ्ट योजनेचे अखेर अर्ज चालू झालेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी आता मोबाईल गिफ्ट योजना राबवली जात आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या मुलांसाठी शिक्षणासाठी हा मोबाईल दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनाच हा मोबाईल भेटल्यासारखे आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी याचे अर्ज चालू झालेले आहेत. कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे तुम्हाला. लगेच आपण अर्जाची लिंक देणार आहोत. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना मोठे लाभ गिफ्ट योजनेचे दिले जात आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर योजना ही एक योजना चालू होत आहे. याचे अर्ज लवकरच चालू होणार आहेत आणि महिलांना याच्या माध्यमातून 90% सबसिडीवरती आता महिलांना हे अर्ज भरता येणार आहेत. 90% सबसिडीवरती इलेक्ट्रिक स्कूटर घेता येणार आहे आणि लवकरच महिलांसाठी ही आनंदाची बातमी येणार आहे. अजून एक योजना जी आहे ती शिलाई मशीन योजना. यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला ही शिलाई मशीन अर्ज करून तुम्हाला भेटत असते. तुम्ही अर्ज पात्र झाल्यानंतर त्याची ट्रेनिंग देतात आणि त्यानंतर शिलाई मशीन तुम्हाला भेटत असते. त्यामुळे GR आलेला आहे, अर्जसुद्धा चालू झालेले आहेत. या 2 योजनेचे अर्ज तुम्ही आता भरू शकता. या जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे. किती रुपये पडणार आहेत तर
सध्या तरी 2100 रुपयांची जी घोषणा आहे ती अजून झालेली नाही, परंतु 1500 रुपयांचं हे वाटप उरलेलं सणाचं गिफ्ट तुम्हाला आता ही पूर्तता केली जाणार आहे आणि सर्व महिलांच्या खात्यात हे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यातील महिलांना आता पैसे पडणार आहेत। काय अटी होत्या त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत, कोणती तारीख आहे ती सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे आणि 5 गिफ्टचं महत्त्वाचं जे गिफ्ट आहे ते सुद्धा महिलांना भेटत आहेत। त्यामुळे हे 5 गिफ्ट सुद्धा तुम्हाला भेटणार, त्यासाठी अर्ज करायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता जिल्हे जाणून घेणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत। सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, इकडे मुंबई आहे, सिंधुदुर्ग, सांगली, इकडे पंढरपूर, सातारा, सोलापूर, इकडे लातूर, इकडे कोल्हापूर आहे, अहमदनगर आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, जळगाव आहे, धुळे आहे, अकोला आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे आणि गोंदिया आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये आता महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी अखेर भेटलेली आहे। महिलांना आता 2100 रुपयांची घोषणा सुद्धा शासन लवकरच करणार आहे, परंतु 2100 रुपये कधी भेटणार आहेत जेव्हा तुम्हाला तुमची ही पडताळणी पूर्ण होणार आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला बाहेर निघणार आहेत त्या सर्व महिला बाहेर निघाल्यानंतर याची मोठी घोषणा होणार आहे, कारण गरजू आणि गरीब महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे सर्व महिलांना हा लाभ तर भेटणार नाही। 2100 रुपये ज्यावेळी घोषणा होणार आहे त्यावेळी तुम्हाला 100% पात्रता यादीतून अपात्रता यादीत केलं जाणार आहे। ज्या महिला पात्र असतील, ज्या अटींच्या माध्यमातून ही पडताळणी होणार, ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांनाच आता 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी वेळ असल्यामुळे आता 1500 रुपयांचं वाटप तुमच्या अकाउंटला केलं जात आहे। काळजी करण्याची गरज नाही, सर्व महिलांना आत्ता सध्या तरी तुम्हाला 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। सर्व महिलांना हे 14व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, कारण अशीच महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आपण सतत घेऊन येत असतो। त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला धन्यवाद सर्वांचे।